येस थँक्यू डीजे या ठिकाणी चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे अब्रार. चला आपण लगेच मैदानात यावं या ठिकाणी मॅच सुरू करायची आहे. आज खरं तर ग्रामपंचायत कर्मचारी आदरणीय निलेश पाटील दादांचा आज वाढदिवस आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया आणि बर्थडे केक या ठिकाणी कट केला जाईल. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण दादांना देऊया. हॅपी बर्थडे ग्रामपंचायत कर्मचारी निलेश दादा पाटील यांचा हा बर्थडे आणि हा बर्थडे या ठिकाणी सेलिब्रेट केला जाईल. आज आमचे लाडके निलेश दादा पाटील ग्रामपंचायत कर्मचारी दादांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या आपण त्यांना शुभेच्छा देऊया. चला पंचाला विनंती आहे, चला हनुमानजी नाईक आपण मैदानात जायचं आहे. बंटी म्हात्रे त्याचप्रमाणे खरं तर आमचे जितेंद्र पाटील सरांची देखील या ठिकाणी उपस्थिती आम्ही पाहतोय. आमचे साथी समालोचक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया. पण 12th मॅन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 12वा खेळाडू आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. 4 षटकांची ही लढत असेल. टॉस जिंकलाय निशांत रायडर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन या टीमला पहिल्या सत्रात करायची आहे फलंदाजी. खूप साऱ्या शुभेच्छा आपण खरं तर देऊया. ग्रामपंचायत कर्मचारी म्हटलं की संपूर्ण गावाचा लेखाजोखा त्यांच्याकडे आला आणि निलेश दादा पाटील यांचा आज खरं तर वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊया.
आणि खरं तर हे जे मैदान ज्यांच्या जमिनीमध्ये आहे अशा आमच्या आदरणीय सीताराम रामा म्हात्रे उंबर्डे दुकल्या शेठ म्हणून खरं तर जे प्रसिद्ध आहेत सीताराम रामा म्हात्रे आणि त्यांच्या खरं तर जमिनीमध्ये शेत आहे, शेतामध्ये खरं तर हे मैदान आपण पाहतोय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अर्थातच जितेंद्र पाटील सर आमच्यासोबत जोडले जातील आणि डावाला मात्र सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी मिलिंद कडू अंदाज 4 षटकांची लढत क्वार्टर फायनलचा मेगा मुकाबला या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीस आला. उमरडे विभाग प्रीमियर लीगचं दमदार आयोजन आणि डावाला सुरुवात झाली. फटका चांगला आहे. बॉलर बॅक स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू फील्ड केला. पुन्हा एकदा आम्ही सन्माननीय सीताराम रामा म्हात्रे यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की ज्यांनी आम्हाला मैदान बनवण्यासाठी ही जागा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल खरं तर त्यांचा आम्ही या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंग ऑनला. रन्स आले एक रन्स या ठिकाणी स्कोर कार्डवर जुळली जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. जितेंद्र सर फार महत्त्वाची मॅच आहे खरं तर. हा मॅचचा आपण विचार केला तर लीगमध्ये तुम्हाला आता मात्र नेक्स्ट चान्स मिळणार नाही आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे खरं तर. डू ऑर डाय अशी परिस्थितीमध्ये ही लढत आपण पाहतोय. 4 षटकांचा हा सामना असेल. टॉस जिंकला या ठिकाणी निशांत रायडर्स उंबर्डे या टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं आणि तदनंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन या फ्रँचाइज टीमला. चला इतर खेळाडू जाऊ नका. पहिली मॅच आजच्या दिवसातील आपण पाहिली होती की जिथे रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन आणि संत तुकाराम धोंडपाडा त्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनला. परंतु सेकंड मॅचमध्ये ब्रदर्स 11च्या अगेन्स्ट त्यांनी विजय मिळवला आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये त्यांचा प्रवेश आपण पाहतोय. काही समस्या जरूर आहे त्या ठिकाणी. चला आयोजकांना आमची विनंती असेल रिद्धी सिद्धी आपला 12th मॅन पाठवायचा आहे. चला आयोजकांना विनंती आपण मैदानात जायचं आहे. 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय.
हे लक्षात ठेवा. चा खेळ झालाय. मिलिंद कडू गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज झालाय. साहिल आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन. पहा फक्त एकच काही इश्यू असेल तर कॅप्टन या. फक्त कॅप्टन ॲज अ कॅप्टन कोण आहे. ओनरला या ठिकाणी मी सांगतो की आपण येऊ नका. फक्त कॅप्टन आपलं या ठिकाणी.
पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज मिलिंद कडू, साहिल आणि विनोद ही जोडी मात्र मैदानात आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी ऑफ स्टिकच्या बाहेर होता. सबमरीन डिलिव्हरी उंची कमी घेतली आणि तदनंतर खरं तर हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्ले मीन्स पॉवर दाखवणारं षटक. एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहूया. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू आहे, वाईडिश लॉंग ऑनला. अगदी काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन च्या समीप एक खेळाडू फील केला गेलाय. ओनर कोण आहे त्यांना पाठवलं तरी देखील चालेल. फटका लाजवाब आहे. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. येस, थँक्यू. 6 धाब्याने एकूण धावसंख्या 7 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. षटकातील 5वा चेंडू या ठिकाणी. बॉल बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. या ठिकाणी आपण स्ट्रोक्स पाहिला. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या एकूण 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक्स आपण मागच्या चेंडूवर पाहिला. सिंगल आले. वाऱ्याचा प्रचंड वेग सुटला. खरं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वारा सुटलाय. फलंदाजांना उपयुक्त असा वारा वाहतोय आणि त्याचा फायदा देखील फलंदाजांना होतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे या ठिकाणी. अफिश फटका. हवेत चेंडू राहिला काही काल आणि तदनंतर डीप कव्हरला त्या ठिकाणी चेंडू फील झाला. रन्स आल्या एकूण 2. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकांती एकूण 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची लढत. टॉस गमावल्यानंतर फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलंय रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन या फ्रँचाइज टीमला. त्यांच्या विरोधात निशांत रायडर्स ही फ्रँचाइज टीम आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी करत असताना टॉस त्यांनी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मयूर कोहली. उभरता सितारा अपकमिंग यंगस्टार. रोडे गावातील हा खेळाडू आहे. रोडे गावातून ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला आहे. मयूर कोहली गुणवत्ता फार आहे. मागच्या मॅचेसमध्ये देखील त्यांनी कमालीची गोलंदाजी केली. लॉंग रनअप विलेज एनकडून गोलंदाजीला सुरुवात केली. राईट आर्म ओव्हर द विकेट नी या ठिकाणी सज्ज झाला आहे. त्याच्या समोर असेल फलंदाज विनोद कांबळे ऑन स्ट्राईकला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. बांधावर चेंडू पडला आणि तदनंतर एक टप्पा चेंडू फील्ड झाला. रन्स आले एकूण 2 धाब्याने धावफलक पुढे सरकलाय. 12 धाबा धावफलकावर. 12 हा आकडा आला की मग 12 नंबरची जर्सी कोणाची होती तर गोल्डन आर्म म्हणून ज्यांना ओळखलं जायचं युवराज सिंग. 12 नंबरची जर्सी. लेफ्ट हँडेड स्टायलिश खेळाडू की ज्याच्यामुळे आय थिंक 2 वर्ल्ड कप भारतीय संघाला मिळाले. पुढचा चेंडू बैठक फटका. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय समोरच्या दिशेला. चेंडूला उडवलाय सीमा पार. षटकार. येस, थँक्यू.
6 धावेने धावसंख्या झाली फ्लाय, जाऊन पोहोचले एकूण 18. 10 सचिन रमेश तेंडुलकर, 12 युवराज सिंग आणि 18 विराट कोहली. काही आकडे असे आहेत की सर्वांच्या परिचयाचे आहेत. लाऊड अपील, बॅट चिनेरे ज्येष्ठांच्या पाठीमागे पकडलाय झेल फलंदाज विनोद तंबूच्या आश्रयाला. अठरा धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती आपण पाहतोय. खरं तर आयोजकांच्या माध्यमातून जे 2 प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी कक्ष शामियाने उभारले त्यात प्रचंड गर्दी आहे. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर शार्दुल. शार्दुलच्या बॅटमधून जर 3 षटकार आले तर तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू हवेत उडाला, क्षेत्ररक्षक आलाय, पकडलाय झेल. धक्का दुसरा टीम रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनला. यस, थँक्यू. पहा, खरं तर मागच्या 3 चेंडूंचा आपण विचार केला तर 1 षटकार आला, तदनंतर सलगचे 2 विकेट्स देखील आलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज असेल मयूर कोहली. विकेट हॅट्रिकसाठी किंग मेकर आदरणीय सन्माननीय कमलाकर म्हात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मयूरसाठी ही संधी आहे. या ठिकाणी बॅट चिनेरेज विकेटच्या पाठीमागे, स्लिपमधला खेळाडू चेंडूच्या पाठीमागे, रनआउटचा धोका, खेळाडू बचावला. पहा, त्या ठिकाणी फेकी तितकी चांगली नव्हती असं म्हणावं लागेल. डायरेक्ट हिट झाले असता, खेळाडू बाद झाला असता, परंतु खेळाडू सुरक्षित आहे. नवीन आलेला खेळाडू दिनेशला आपण पाहतोय. 20 रन्स, 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असताना टीम रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन ही फ्रँचाइज टीम 2 विकेट्स गमावल्यानंतर 20 या धाव संख्येवर षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज मयूर कोहली. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फिंगर रोल्स केले आणि षटक संपलं. दुसरा 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांती धावसंख्या पाहतोय स्कोरबुकवर एकूण 20 धावा रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन ह्या टीमची. करंट रन रेटचा आपण विचार केला तर 10.00 हा करंट रन रेट आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर 40. अर्थातच 40 दाखवते, परंतु त्याहीपेक्षा अधिक बनवण्याचा प्रयत्न निश्चित असेल रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनचा. कारण की 4 षटकांच्या मॅचमध्ये ज्या मैदानावरती वाऱ्याची मदत आहे फलंदाजांना, अशा मैदानावरती, अशा विकेटवरती मी तर असं म्हणेल की किमान 60 नव्हे परंतु तुम्हाला 50 पर्यंत पोहोचावं लागेल की जो सन्मानजनक स्कोर या ठिकाणी या विकेटवर मानला जाईल. 4 षटकांची लढत आहे. क्वार्टर फायनलचा मेगा मुकाबला आपण पाहतोय. सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपये, सलगच्या 3 विकेटसाठी 1000 रुपये किंग मेकर आदरणीय कमलाकर म्हात्रे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक असेल. लोबर फुलटॉस चेंडू या ठिकाणी बीमर घोषित केला गेला. वेट्स ऑफ फाईट, हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचांनी हेलिकॉप्टर घुमावला. 4 ही फ्री हिटची संधी आले. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी जरूर असेल. फलंदाज फक्त धावबाद होऊ शकतो, परंतु इतर काही देखील आहेत. हिट विकेट असेल किंवा जर तुम्ही चेंडूला अडवलत, हँडलिंग द बॉल
अशा प्रकारचे विकेट्स देखील फ्री हिटवर दिले जात आहेत। यावेळेस हा चेंडू खरं तर स्लिपमधून फरार झाला आहे लॉंग स्टॉप रिजनमध्ये। खेळाडू जोपर्यंत चेंडूला पकडेल तोपर्यंत यष्टीरक्षक पा जबरदस्त कामगिरी आणि तेच घडलं नेमकं। फ्री हिटच्या चेंडूवर खेळाडू धावबाद झालाय। हॅलो 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 पहा काही आवश्यकता नव्हती असं मात्र या ठिकाणी म्हणावं लागेल। ज्या अर्थी फ्री हिटच्या चेंडूवर खेळाडू धावबाद झाला आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंकज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक सुरू आहे। अजय कांबळे गोलंदाजी मार्कवर। या ठिकाणी अलाउंग द कार्पेट स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड। या ठिकाणी चेंडू फील झाला। तत्पूर्वी रन्स आले फक्त एक सिंगल स्ट्राइक रोटेट झाले आणि स्ट्राइकला आता पाहायला मिळेल खेळाडू साहिलचा आपण विचार केला तर ओपनिंगसाठी निश्चितच आलेला हा खेळाडू आपल्याला ऑन स्ट्राइकला पाहायला मिळेल। हॅलो शेट ऑन स्ट्राइकला असेल साहिल, नॉन स्ट्राइकला 5व्या क्रमांकावर आलेला पंकज ठाकूर। तर गोलंदाजी मार्कवर अर्थातच गोलंदाज असेल अजय कांबळे। षटकातील हा पुढचा चेंडू असेल अजयचा। 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय। 24 धावा स्कोर कार्डवर ऑलरेडी आलेल्या आहेत। फटका चांगला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू हवेत ट्रॅव्हल आणि चेंडू चाललाय सीमा पार, षटकार। ब्रँडेड षटकार खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाला। 6 धावेने धावसंख्या एकूण 30 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज झालाय। पूलचा फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल, फलंदाज साहिल बॅक टू द पॅव्हलियन। माजी पोलीस आणि राष्ट्रपती पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केले गेले असे सन्माननीय आदरणीय प्रदीप गोविंद पाटील साहेबांना आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं। सन्माननीय प्रदीप पाटील माजी पोलीस राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना मिळाला साहेबांना आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं। नवीन खेळाडू ऑन स्ट्राइकला असेल अभय माली ऑन स्ट्राइकला। या ठिकाणी खूप चांगला फटका पाहायला मिळाला। रन्स आली एक सिंगल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल। धावसंख्या एकूण पाहायला मिळते 31 31 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपण पाहतोय। सन्माननीय विजय म्हात्रे साहेबांना आमची विनंती असेल आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं। समला या ठिकाणी पुढचा चेंडू आपण पाहिला मिड विकेटला। रन्स आले एक सिंगल आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा धावफलकावर आहेत।
पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात आल्या होत्या एकूण 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 रन्स आल्यात आणि ह्या षटकाचा आपण विचार केला तर या षटकात एकूण 12 रन्स आलेले आहेत. एक षटकार पहिल्या षटकामध्ये आला, एक षटकार दुसऱ्या षटकामध्ये आला, तर एक षटकार तिसऱ्या षटकामध्ये देखील आला. आणि ऐकूया आपण सुमधुर संगीत. यस डीजे प्लीज. स्कोर कार्डवर आहेत 4 षटकांची ही लढत आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला पंकज ठाकूर तर नॉन स्ट्राईकला अभय माली. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज दीपेश ठाकूर. दीपेश ठाकूरला आपण शेवटच्या षटकासाठी पाहतोय. कर्णधाराने विश्वास दाखवलाय दीपेशवर आणि पाहूया या षटकामध्ये काय घडेल. स्लॉक स्वीपचा हा फटका लावून द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे जरूर. चेंडूला जोतपूर्वी फील्ड करेल. रन्स येतील 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण 34-34 स्लॉग ओव्हर दॅट ओव्हर. हन्नामारीचं हे षटक आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खास करून पंकज ठाकूरने जो पहिला चेंडू फेस केला, अगदी स्लॉक स्वीपचा फटका आपण पाहिलाय. आणखीन एक मोठा फटका आलाय. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. नक्कीच दादांचा डान्स देखील आम्ही या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. जबरदस्त डान्स. या ठिकाणी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन टू विकेट. कॅच ड्रॉप झाल्या. अभय मालीसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यांच्या मित्रांकडून. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण 41 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज दीपेश ठाकूर आणि त्याच्या समोर असेल फलंदाज अभय माली. समोरच्या दिशेला चेंडू जरूर होता. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका आहे. पंचांचं बोट अवकाशाकडे. फलंदाज धावबाद. परतावं लागेल. अभय माली बॅक टू द पॅव्हलियन. विशेष सहकार्य आम्हाला लाभलाय वज्रादेवी डेकोरेटर्स उंबर्डे. प्रोप्रायटर किंग मेकर कमलाकर रामभाऊ म्हात्रे साहेबांचं खरं तर महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. संपूर्ण मंडप व्यवस्था आणि साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी दिली गेलंय त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. फटका फसला. क्षेत्ररक्षक आला. पकडला झेल. पंकज ठाकूरचा संपलाय खेळ. यस थँक्यू. तदनंतर सौभाग्यवती सुवर्णताई कमलाकर म्हात्रे माजी सरपंच आणि हॅट्रिक सदस्य यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्याचप्रमाणे कैलासवासी प्रसाद दीपक कांबळे यांच्या स्मरणार्थ प्रसाद क्रिकेट क्लब उंबर्डे यांच्याकडून भव्य दिव्य चषक या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे निशांत रॉय यांच्याकडून तब्बल 10,000 रुपये यूट्यूबसाठी खरं तर हे दिले गेलेत. त्याचप्रमाणे गौतम दादा कांबळे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, मालिका वीरची ट्रॉफी,
फलंदाजाची ट्रॉफी आणि बेस्ट गोलंदाजाची ट्रॉफी ही चषक त्यांच्याकडून आलेले आहेत. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये पुढच्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपाने सिंगल मिळाले. एका धावेने धावसंख्या एकूण आपण पाहतोय 42 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी झालेल्या आहेत आणि पॅनल्टीच्या 3 रन्स ॲड करून एकूण धावसंख्या झालेली आहे 45. तर 46 लक्ष या ठिकाणी असेल. अर्थातच प्रतिस्पर्धी संघ निशांत रायडर्स संघाच्या समोर. पुन्हा एकदा मी सांगतो आमच्या 12th मॅनला देखील की 42 रन झालेले आहेत. पॅनल्टीच्या 3 रन्स पकडून एकूण 45 धावा आणि मग 46 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी निशांत रायडर्स संघाच्या समोर आपण देऊया. तदनंतर या स्पर्धेसाठी आम्हाला सन्माननीय राष्ट्रपती पदकाने ज्यांना सन्मानित केलंय गेलंय असे माजी पोलीस सन्माननीय प्रदीपजी गोविंद पाटील यांच्याकडून 2001 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तदनंतर विद्यमान उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत उंबरडेचे संदेशदादा पाटील यांच्याकडून तब्बल 4000 रुपयाचे आर्थिक सहाय्य. तदनंतर पोलीस निरीक्षक सन्माननीय पंढरीनाथ पाटील साहेबांकडून 501 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तदनंतर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य हरिओम शेठ सन्माननीय प्रभाकर शेठ म्हात्रे साहेबांकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तदनंतर माजी सरपंच सुनीलजी पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. तदनंतर समाजसेवक ज्यांना नुकताच जी अवॉर्डने सन्मानित केलं गेले असे आमचे आदरणीय दत्ता कांबळे DK साहेबांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्याचप्रमाणे प्रणित पाटील क्रिकेट क्लब उंबरडेचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला मैदान बनवण्यासाठी खरं तर खूप मदत केली आणि खरं तर या मैदानाचे ओनर मालक दुकल्या शेठ सन्माननीय सीताराम रामा म्हात्रे उंबरडे यांचं देखील या ठिकाणी मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं आहे. त्याचप्रमाणे हेमंत पाटील साहेबांकडून तब्बल 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि ही स्पर्धा ज्यांच्या स्वप्नातून साकारली गेली आहे असे आमचे लाडके आयोजक वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरडे, प्रणित पाटील क्रिकेट क्लब उंबरडे, ब्रदर्स मित्रमंडळ उंबरडे, उंबरडेचा राजा मित्रमंडळ उंबरडे, ग्रामस्थ मंडळ उंबरडे यांची भरपूर साथ आणि सर्व खेळाडू आणि सर्व क्रीडा रसिक या सर्वांचं खरं तर आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कैलासवासी बालराम सीताराम म्हात्रे खरं तर यांनी मैदानासाठी शेत उभं आणि खरं तर ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. आमच्या लाडक्या आयोजकांच्या भूमिकेत सूरज म्हात्रे, प्रसाद म्हात्रे, आकाश म्हात्रे, रोशन म्हात्रे, विशाल म्हात्रे, शुभम पाटील, निखिल माली, वेद पाटील, दर्शन म्हात्रे, अक्षय म्हात्रे, हेमंत भोईर, कैलास भोईर, उत्तम कांबळे, गौतम कांबळे, ऋषिकेश कडू, मोहन पाटील, सौरभ ठाकूर, गिरीधर म्हात्रे, जितेश म्हात्रे आणि योगेश पाटील या सर्वांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर ह्या स्पर्धेचं आपण आयोजन केलं. देख ना असं आयोजन खरं तर ना भूतो ना भविष्य असं या आयोजन आपण पाहतोय. मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची मानली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा अर्थातच उंबरडे विभाग प्रीमियर लीग UVPL 2024चं हे भन्नाट आयोजन आपण पाहतोय. टार्गेट या ठिकाणी असेल एकूण 46 धावसंख्येचं या ठिकाणी लक्ष असणार आहे. दुसऱ्या सत्रासाठी आपण जाऊया, आवाजात करूया बदल आणि जितेंद्र सरांचा आपण आवाज ऐकूया. या मॅच मध्ये जो संघ विजयी होणार आहे त्या टीमला माजी पोलीस राष्ट्रपती पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केलं गेले आहे असे सन्माननीय आदरणीय प्रदीप पाटील साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज विनर टीमसाठी असणार आहे. हॅलो, धन्यवाद परमेश्वर. उंबरडे विभाग प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मी जितेंद्र पाटील खारपाले मनापासून सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतो आपल्याला मैदानात जिथे सामना चालू आहे तो
निशांत रायडर्स विरुद्ध रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्शन या दोन मातबर संघांमध्ये हा सामना चालू आहे. खरं तर डू ऑर डाय सिच्युएशनचा हा सामना, नॉकआउटचा हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत निश्चित जाऊन पोहोचणार, कारण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 46चं टार्गेट सेट केलं आहे. अर्थातच ते 11.5च्या धावगतीनं जमवाव्या लागतील या 46 धावा आणि पुढील मॅचसाठी त्यांना क्वालिफाय करावे लागेल. तर या दोन संघांमधलं हे क्रिकेटचं द्वंद्व कशा पद्धतीनं रंगेल त्यासाठी गोलंदाज क्रमांक 1चा वापर होईल. शार्दूल म्हात्रेच्या स्वरूपात प्रथम षटक हाताळण्यात येईल आणि त्यासाठी त्याला पाचारण केलं आहे. सलामीची जोडी आहे ती रोहन कोळी आणि सिद्धांत कांबळे. ही सलामीची जोडी 46ला चेस कशा पद्धतीनं करेल. पहिल्या षटकातील अगदी पहिला चेंडू अगदी ब्लॉक हॉलमध्ये फेकलेला, थोडंसं चान्स होता तिथे आणि पहिल्या चेंडूवर मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला असता कदाचित हा खेळाडू, जर हा झेल कंप्लीट झाला असता तर. परंतु इथं मात्र जीवदान मिळालं आहे. खरं तर मित्रांनो, क्रिकेटमध्ये जीवदान द्यायचं नाही असं म्हटलं जातं की तुम्ही नेत्रदान करा, अन्नदान करा किंवा रक्तदान करा, परंतु क्रिकेटमध्ये जीवनदान करू नका. कारण इथे तुम्ही एकदा का जीवनदान केलं तर तोच खेळाडू मात्र आपली मॅच आहे ती आपल्यापासून बरीचशी दूर घेऊन जातो. इथं पहिल्या चेंडूवर एक नामी संधी निर्माण झाली होती, पण त्या संधीचा फायदा इथं घेता आला नाही आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र खातं खोललं आहे. एका धावेने ही पूर्ण स्पर्धा RS लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे मित्र राहुल इथे आमच्या सोबत जोडले गेले आहेत आणि स्कोरर आहेत आमच्यासोबत KB. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. आणि याच दरम्यान येतो एक सणसणीत षटकार, डीप मिड विकेटच्या दिशेनं मारलेला हा सुंदर षटकार. येस, थँक्यू DJ. ओमकार म्हात्रे यांच्याकडून शार्दूलसाठी विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक सुंदर षटकार खेचला गेला दुसऱ्या चेंडूवर आणि धावगती झाली आहे ती 7 धावा बोर्डवर जमा झाल्या आहेत. 11.5च्या दिशेनं गतीनं पळायचं आहे ते. पुढचा चेंडू अगदी जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क नव्हता तरी सुद्धा मात्र एक धाव कंप्लीट केली यशस्वीरित्या आणि एका धावेने धावफलक हलता रे. धावसंख्या होती ती 8. अगदी तिसऱ्या चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झाला आहे आणि 3 चेंडूंवर मात्र त्यांनी 8 धावा आत्तापर्यंत जमावल्या. तर 46ला चेस करायचं आहे. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजाला खरं तर पहिल्या चेंडूवर आधी निर्णायक विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही आणि तिथेच मात्र कुठेतरी स्ट्राईक रोटेट झाली आणि येणाऱ्या नवीन फलंदाजानं मात्र एक सणसणीत षटकार ठोकला होता. अतिशय सुंदर परमेश्वर, कमी उंचीचा हा चेंडू भल्या भल्या खेळाडूंना मात्र खेळण्यात यश येत नाही आणि इथं सुद्धा तशाच प्रकारचा आपण हा चेंडू पाहिला आणि चेंडूची मात्र दिशा स्वेर होती. याच कारणास्तव मात्र अंपायर आमचे बंटी म्हात्रे सर यांनी तो अतिरिक्त स्वरूपाचा, अर्थातच एक धाव फलकात जोडली जाईल. धावसंख्या होती ती 10. कोणताही गडी आत्तापर्यंत गमावला नाही आणि त्यांच्या समवेत असतील आमचे स्टायलिश अंपायर हनुमानजी नाईक. खरं तर ते मल्टिपल भूमिका सादर करत असताना क्रिकेटमध्ये आज मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. खरं तर त्यांनी सुरुवात केली होती ती मात्र समालोचनाद्वारे. अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या वाडीतून हिंदीमधून ऐकलं आहे. याच दरम्यान एक स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीनं खेळलेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली येत आहेत तोपर्यंत मात्र दुसरी धाव कंप्लीट होईल का? येस, इट इज सक्सेसफुल. आणि ह्या दोन्ही धावा मात्र अतिशय सुंदरपणे पळून काढल्यात आणि दुहेरी धावसंख्येनं पुन्हा एकदा धावसंख्येला आकार देण्याचा हे दोन्ही फलंदाज करतायत. धावसंख्या होते ती 12. 12 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाऊट लॉस. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण 11.5च्या गतीनं पळायचं आहे आणि ऑलरेडी 12 धावा बोर्डवर लागल्या गेल्या आहेत. परमेश्वर, खूप चांगली सुरुवात इथं पाहायला मिळते या मैदानावर. होय, जरूर. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या अर्थी दमदार सुरुवात केल्या. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू मात्र चाललाय सीमापार चौकार.
टार्गेट कठीण किंवा सोपं नसतं जोपर्यंत तुम्ही त्याला फेस करत नाही आहे. मिलिंद टू रोहन, डावखुरा फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू ब्लॉक होलमध्ये फेकलेला, आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिड विकेट झोनमध्ये जातोय. तोपर्यंत केवळ एक धाव फलकावर जोडली जाईल. एका धावेच्या रूपाने धाव संख्या होते ती 17. 17 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सिद्धांतच्या रूपानं पहिला विकेट गमावला होता तो पहिल्या षटकाच्या मला वाटतं शेवटच्या चेंडूवर. तदनंतर त्याला जॉईन केलं ते नंबर 3 साठी अब्रार. मिलिंद उंबरडे एंडकडनं गोलंदाजीचा मारा घेऊन अगदी फ्लाईट दिली होती खरं तर चेंडूला, परंतु तिथे पुन्हा एकदा जीवदान मिळतोय. आणि जेवढे जीवदान तुम्ही आपल्या प्रतिस्पर्धी संघाला द्याल तेवढं मात्र आपल्या टीमला तुम्ही संकटात नक्कीच टाकताय. आणि इथं तुम्हाला तर लॉलीपॉप झेल असं म्हणू शकतो, कारण ते खूप वेळ होता त्या लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडे खूप अवधी होता चेंडूला जज करण्यासाठी, परंतु चेंडू मात्र जमिनीला दान झाला आणि पुन्हा एकदा एका धावेच्या रूपानं धाव संख्येत भर पडते. 19. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट शॉट खेळतंय. यावेळेस मात्र दिशा बदलली. जे क्षेत्ररक्षक होता तो लॉंगॉनचा आणि पुन्हा एकदा धाव संख्या झाली ती 20. याच्या अगोदरच्या चेंडूवर 2 धावा जमा केल्या होत्या आणि आता ही एक सिंगल. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 20. 46 धावांना चेस करत असताना आणि आता इक्वेशन चेंज होतोय. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. माफ करा 26 धावांची गरज. मॅच दोन्ही टीमकडे दोलायमान स्थितीत आहे. जो मात्र इथं चांगला खेळ करेल तो मात्र निश्चित या मॅचवर वर्चस्व गाजवेल, परंतु 15 चेंडूमध्ये 26 धावा करायच्या आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतोय डावखुऱ्या रोहनसाठी. पुन्हा एकदा तशाच पद्धतीनं आणि तेच क्षेत्र निवडले. त्या एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होईल का? नक्कीच नाही, कारण थोडंसं इंजरी दिसते ती या रोहनला आणि धाव घेण्यास कुठंतरी त्रास होतोय आणि याचाच परिणाम होतोय की त्यांना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात यश येत नाही. आणि इथं मात्र मला वाटतं काहीसं नुकसान होऊ शकतो, कारण एक एक धाव नक्कीच महत्त्वाची असते. परमेश्वर तुमचं वाक्य इथं मला नेहमी आठवते, एका क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणात एका मताला किती किंमत असते. ते हार आणि जीतमधला फरक जो असतो तो केवळ एका धावेचा फरक असतो. आणि ही एक एक धाव तुम्ही जेव्हा तुम्ही संधी मिळते तेव्हा तुम्ही ती कंप्लीट करणं, तेव्हा मात्र टीम आपली संकटात जाऊ शकतो. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेसचा फलंदाज बॅकफुटला जाऊन स्वतःला जागा बनवली. चेंडू उरला आणि येस, इट इज अ मॅक्झिमम. येतोय बॅटमधून सणसणीत षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. खरं तर इथं झेल घेण्यास संधी होती. जर हा झेल जर तुम्ही यशस्वीरित्या कंप्लीट केला असता तर कदाचित मॅचचा रिझल्टसुद्धा आपल्याला येणाऱ्या काही क्षणात समजू शकेल की हा झेल जर घेतला असता तर किती फायद्याचा होता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरून. यावेळेस मात्र आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. षटक कंप्लीट होतोय. इशारा येतोय हनुमानजी नाईक यांच्याकडनं दुसरं षटक संपल्याचा आणि धाव संख्या आहे ती 27. आता चेंडू शिल्लक राहिले ते 12 धावा हव्या ते 19. 12 चेंडू आणि 19 धावा. जर एक मोठा फटका आला तर मॅच अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमकडं सहज जाऊ शकते, परंतु क्रिकेट मध्ये कोणतेही आपण अंदाज बांधू शकत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत काही घडू शकतं. दोन्ही टीमना मात्र इथं समान संधी आहे. नक्कीच आमचे RS लाईव्हचे कॅमेरा ऑपरेटरला आमची विनंती आहे, एकदा कॅमेरा आपण मैदानाच्या दिशेने घ्या, ज्या अर्थी मैदानाच्या अवतीभोवती जे प्रेक्षक बसलेले आहेत जरा पाहूया आपण. खरं तर हे दर्दी प्रेक्षक आहेत आणि क्रिकेट म्हटलं सर की मग प्रेक्षक आले आणि प्रेक्षकांशिवाय हा खेळ नाही आहे. बांधावर काही प्रेक्षक झाडाखाली बसलेत, परंतु मैदानाच्या अवतीभोवती बाउंड्री लाईनच्या समीप जे प्रेक्षक बसलेले आहेत एकदा त्यांच्याकडे तुम्ही कॅमेरा घ्या.
खरं तर क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी खरं तर हे सर्व आमचे लाडके प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्व प्रेक्षक मायबाबांचा आपण खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया। खरं तर तुमच्या प्रेमामुळे ही स्पर्धा एवढी मोठी आणि यशस्वी झाली आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक मैदानाच्या अवतीभोवती पहा, काही खेळाडू आणि काही प्रेक्षक तर जमिनीवर बसलेत। हा क्रिकेटचा वेळ आहे आणि अक्षरशः क्रिकेटने वेळ लावलाय हे दिसतंय। RS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि हे सर्व आमचे लाडके प्रेक्षक या ठिकाणी जरूर आम्हाला पाहायला मिळत आहेत। सध्या कॅमेरा समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे आम्ही कॅमेरा झूम अप करतोय। डीजेच्या साईडला जे आमचे प्रेक्षक बॅनरच्या साईडला जे बसलेत ते देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात। त्या सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत। चला जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा वळूया। तिसऱ्या षटकाला सुरुवात होते। 12 चेंडू 19 धावा। प्रसाद हा पहिला चेंडूवर मात्र आक्रमण केलंय आणि सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। चेंडूवर चौकार। पुन्हा एकदा बॅकफुट ला जाऊन स्वतःला जागा बनवली आणि चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये। तिथे केवळ एका धावेवर समाधान मानावे लागेल। एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावतोय। धावसंख्या झाले ते 38। अगदी 46 धावांना सामोरे जात असताना अतिशय तडाखेबंद फलंदाजी करतात ही जोडी। खरं तर अब्रार आणि रोहनची जोडी। रोहन खास करून त्यात प्रमुख भूमिका निभावतोय आणि सुंदर धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जमवल्यात। षटकातील पुढचा चेंडू, यावेळेसचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला। अंपायरचा इशारा येतोय हा स्वैर स्वरूपाचा चेंडू आहे। एक अतिरिक्त धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या होती ती 39 धावा बोर्डवर लागतात आणि आता केवळ 7 धावांची आवश्यकता। अगदी परमेश्वर चेंडू मारायचा होता कुठं, परंतु अगदी बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेबाहेर। पुन्हा येता एक तर रोहनच्या बॅटमधून सणसणीत चौकार। यस थँक्यू डीजे। पहा निलेश दादांचा डान्स पहा तुम्ही। क्रिकेट हा खेळ असा आहे ना सर की भल्या भल्यांना नाचवतो आणि ते ह्या विजयाचा जल्लोष करतायत। यावेळचा पुढचा चेंडू यावेळी तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला। सेम क्षेत्र निवडलं आणि मला वाटतं रिझल्ट सुद्धा सेम येईल की काय, परंतु तिथं चेंडू थोडासा थांबलाय आणि या मला वाटतं 2 धावांनी धावसंख्या होते 45 आणि त्याचबरोबर येणार ही विजयाची धाव सुद्धा मला वाटतं कंप्लीट केली आणि याचबरोबर निशांत
रायडर्सने हा संघानं मात्र विजय संपादन केला आणि पुढच्या फेरीस मात्र ते पात्र झाले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन निशांत रायडर्स आणि हार्ड लक टू. जल्लोष तर होत राहणार आहे, परंतु मॅन ऑफ द मॅच रोहन कोहली. यावर रोहन मी सन्माननीय आदरणीय प्रदीप पाटील साहेब माजी पोलीस राष्ट्रपती पुरस्कारांनी ज्यांना सन्मानित केलं गेले साहेबांना मी विनंती करेन साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा किताब या ठिकाणी रोहन कोहली आणि खरं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांच्यासाठी आलेला आहे. निलेश कांबळे दादांकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल रोहनसाठी आणि अब्रारसाठी देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सो आपण यायचं आहे. त्याचप्रमाणे शार्दूलसाठी देखील एका विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सो प्लीज शार्दूल यायचं आहे. आणि निशांत रायडर टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय प्रदीप पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅन ऑफ द मॅच